आज आपण बनवत आहोत अस्सल सातारी मिसळ। मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 3 छोटेसे कांदे, 2 टोमॅटो, आले लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट, कढीपत्ता, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि लाल मिरची पूड, 2 बटाटे, थोडासा वाटाणा, कोथिंबीर आणि मटकी। मिसळ बनवण्यासाठी आपण तेल तापत ठेवलेले आहे। 1-2 मिनिटं तेल गरम झाल्यानंतर त्यात पहिल्यांदा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर चिरलेला कांदा, हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आलं लसूण पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून ती चांगली भाजून घ्यायची। ती भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपलं काळं तिखट चवीप्रमाणे, गरम मसाला आणि थोडीशी मिसळला कलर येण्यासाठी लाल फक्की, हे सगळे मसाले व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे। आता पूर्ण मसाला भाजून झाल्यानंतर चिरलेले 2 टोमॅटो, मटकी, मोड आलेली मटकी आणि बटाटे आणि वाटाणा, हे सगळं एकजीव करून घ्यायचे। हे चांगल्या पद्धतीने मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरते मीठ, मोठे मीठ, खडे मीठ वापरायचे। हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकणार आहोत। आपल्याला ज्या प्रमाणात मिसळीसाठी रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचे। पाणी टाकल्यानंतर मोठ्या गॅसवर थोडा वेळ ठेवावं। चांगली उकळी फुटल्यानंतर गॅस हा मध्यम स्वरूपाचा करून ते वाटाणा, मटकी, बटाटा हे शिजून द्यायचे। छान अशी उकळी फुटलेली आहे। आता हे असेच 15 मिनिटं 20 मिनिटं चांगलं शिजून द्यायचे। अशा प्रकारे हा मिसळीचा रस्सा तयार झालेला आहे। तो आता आपण एका डिशमध्ये वाढून घ्यायचा आहे। हा आपण फरसाणा वाढून घेतलेला आहे। या फरसाण्यामध्ये आपण बनवलेला मिसळीचा रस्सा टाकणार आहोत। त्यावर थोडीशी तर्री,
त्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा थोडासा, कोथिंबीर, लिंबू. ही झालेली आहे आपली मिसळपावची डिश तयार. तरी सगळ्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा.